नमस्कार. 150 वर्षांचा तो जुना कागदी इतिहास आता मागे पडणार आहे, कारण भारत एका नव्या युगात प्रवेश करत आहे. आजच्या या विशेष सत्रात आपण भारताच्या 2027च्या जनगणनेबद्दल बोलणार आहोत. ही काही साधीसुधी जनगणना नसून ती देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल स्वगणना असणार आहे. हे सर्व कसे काम करेल? पोर्टलवर माहिती कशी भरायची? चला या ऐतिहासिक प्रक्रियेची अगदी सोप्या भाषेत माहिती घेऊया. आता विचार करा, पूर्वी जनगणनेच्या वेळी किती तो कागदपत्रांचा ढिगारा आणि किती वेळखाऊ पद्धती होत्या, बरोबर? पण आता तो काळ गेला. 2027ची जनगणना एकदम फास्ट आणि अत्यंत सुरक्षित अशा डिजिटल स्वगणना पोर्टलवरून होणार आहे. म्हणजेच मॅन्युअल डेटा देण्याऐवजी आता तुम्ही घर बसल्या स्वतःच्या वेळेनुसार माहिती भरू शकणार आहात. हा खरोखरच एक खूप मोठा आणि आधुनिक बदल आहे. तर आजच्या या मार्गदर्शनात आपण नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत ते पटकन बघून घेऊया. भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणनेची ओळख, स्वगणनेचे नियम आणि वेळापत्रक, पोर्टलवरील नोंदणीची सुरुवात, नकाशा आणि प्रश्नावळी कशी भरायची, SCID सीड ID मिळवणे आणि शेवटी आपली जनगणना आपल्या विकासासाठी कशी महत्त्वाची आहे, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, भारताची पहिली डिजिटल जनगणना. आता ही इतकी मोठी देशाची जनगणना काही एकाच वेळी होत नाही. तिचे 2 मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे घरयादी आणि घरगणना आणि दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना. पण लक्षात ठेवा, आजचं आपलं संपूर्ण लक्ष हे फक्त आणि फक्त पहिल्या टप्प्यावर असणार आहे. याच टप्प्यात डिजिटल साधनांचा वापर करून घरांची यादी तयार केली जाते. आता बघूया आपला दुसरा भाग, स्वगणना, नियम आणि वेळापत्रक. या प्रक्रियेत वेळेचं नियोजन अगदी परफेक्ट असणार आहे. आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया. प्रत्यक्ष घरगणनेचं काम सुरू होण्याच्या बरोबर 15 दिवस आधी हे पोर्टल लोकांसाठी उघडेल. म्हणजे 1 मे ते 15 मे हा काळ तुमच्यासाठी स्वगणनेची सुवर्णसंधी असेल. त्यानंतर उरलेल्या प्रक्रियेसाठी 16 मे ते 14 जून या काळात प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी येतील. त्यामुळे सुरुवातीचे ते 15 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत बरं का. पण एक सेकंड, पोर्टलवर माहिती भरताना काही काटेकोर नियम पाळायचे आहेत. देशाचा डेटा अचूक असावा आणि कुणाचीही दोनदा नोंद होऊ नये यासाठी नियम अतिशय स्पष्ट आहेत. 1 कुटुंब 1 मोबाईल नंबर, म्हणजे एका मोबाईल नंबरवरून एकाच कुटुंबाची नोंदणी होईल आणि ती कुटुंब प्रमुखाच्याच वतीने करावी लागेल. तोच नंबर तुम्ही दुसऱ्या कुटुंबासाठी अजिबात वापरू शकत नाही. आणि हो, एकदा दिलेलं कुटुंब प्रमुखाचं नाव नंतर बदलता येणार नाही. त्यामुळे माहिती भरताना थोडी काळजी घेणं मस्ट आहे. 33, होय, बरोबर ऐकलत. ही संख्या खूप महत्वाची आहे. घरायादी प्रक्रियेदरम्यान तुम्हाला एकूण 33 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. देशाची अचूक आकडेवारी आणि सद्यस्थिती समजून घेण्यासाठी या 33 प्रश्नांचा संच अगदी विचारपूर्वक तयार करण्यात आला आहे. चला, आता तिसऱ्या भागाकडे वळूया, पोर्टलवरील नोंदणीची प्रत्यक्ष सुरुवात. आता तुमच्या मनात प्रश्न असेल, हे सगळं सुरू कसं करायचं? अगदी सोपं आहे. पहिली पायरी म्हणजे पोर्टल उघडून आपलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निवडायचा. दुसरी पायरी, स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा भरायचा. तिसऱ्या पायरीत कुटुंब प्रमुखाचं नाव, उदाहरणार्थ सुशिरा देवी, आणि त्यांचा मोबाईल नंबर तिथे टाकायचा. आणि शेवटची पायरी, आपली सोयीची भाषा निवडून मोबाईलवर आलेला OTP टाकून पडताळणी करायची. बघा, किती सोपी आणि सुरक्षित आहे ही प्रक्रिया. पुढचा टप्पा आहे नकाशा आणि प्रश्नावळी भरणे. पोर्टलवर लॉग इन केल्यावर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा आणि घराजवळचं एखादं महत्त्वाचं ठिकाण निवडायचं आहे. त्यानंतर खरी गंमत आहे. स्क्रीनवर एक नकाशा दिसेल, त्यावरचा मार्कर ओढून तो अचूकपणे तुमच्या घराच्या लोकेशनवर ठेवायचा आहे. हे एकदम नाविन्यपूर्ण आहे, नाही का? हे सेव्ह करून पुढे गेलात की मुख्य प्रश्नावलीचं पान तुमच्यासमोर उघडेल. आता तुम्ही म्हणाल, एवढी मोठी प्रश्नावली कशी भरायची? अजिबात टेन्शन घेऊ नका. माहिती भरणं एकदम सोपं जावं म्हणून सिस्टीम खूप स्मार्ट बनवली आहे. बहुतांश प्रश्न हे फक्त पर्याय निवडायचे अशा स्वरूपाचे आहेत. नावे टाईप करण्यासाठी व्हॉइस टायपिंग म्हणजे बोलून टाईप करण्याची सुविधा आणि आभासी कीबोर्ड उपलब्ध आहे. काही अडचण आलीच तर तिथे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि सूचना दिलेल्या आहेत. आणि हो, काही माहिती भरायची राहिलीच तर सिस्टीम लगेच अलर्ट देते. त्यामुळे चुकीची शक्यता एकदम कमी. हे सर्व भरून झाल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतिम पुनरावलोकन, म्हणजेच फायनल रिव्ह्यू.
सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जर काही चूक वाटली तर तिथेच ती सुधारण्याची संधी तुम्हाला मिळते. सगळं बरोबर असल्याची खात्री झाल्यावरच अंतिम सबमिशन करा. आपला पुढचा आणि खूप महत्त्वाचा टप्पा SEID मिळवणे. 11. तुमची प्रक्रिया पोर्टलवर यशस्वीपणे पूर्ण झाली की जो स्वगणना क्रमांक जनरेट होतो तो बरोबर 11 अंकी असतो. आणि एक खास गोष्ट सांगू, हा क्रमांक नेहमी इंग्रजी H या अक्षराने सुरू होतो, कारण H म्हणजे हाऊसहोल्ड किंवा कुटुंब. आता हे नक्की लक्षात ठेवा, हा SEID मिळवणे आणि तो जपून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सबमिशन झाल्यावर तो लगेच तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि SMS द्वारे तुमच्या मोबाईलवरही येईल. जेव्हा सरकारी प्रगणक माहितीची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांना हाच ID दाखवणे बंधनकारक असणार आहे. हा ID म्हणजे तुमच्या डिजिटल स्वगणनेचा एक महत्त्वाचा पास आहे. आणि आता आपला शेवटचा भाग, आपली जनगणना आपला विकास. आपली जनगणना आपला विकास हे केवळ एक वाक्य नाहीये, तर हा देशाच्या भविष्याचा भक्कम पाया आहे. आपण दिलेली अचूक माहिती केवळ आपल्या देशाला ताकद देत नाही, तर ती देशाचं एक खरं आणि पारदर्शक चित्र जगासमोर मांडते. विचार करा, तुमच्या एका छोट्याशा डिजिटल क्लिकमुळे देशाच्या विकासाचं, प्रगतीचं चित्र स्पष्ट होण्यास किती मोठी मदत होणार आहे. तर जाता जाता हा विचार नक्की करा. 2027च्या या जनगणनेतून मिळणारा हा अचूक आणि सविस्तर डिजिटल डेटा आपल्या स्थानिक समुदायांच्या, आपल्या शहरांच्या भविष्यातील पायाभूत सुविधा आणि विकासाला कसा आकार देईल, या नव्या डिजिटल भारताच्या दिशेने टाकलेल्या पावलाचा आपल्या सर्वांच्या भविष्यावर काय आणि किती सकारात्मक परिणाम होईल, याच एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया